28 वर्ष झाली घर तुटून आणि 28 वर्षापासून आम्ही ही घाणीमध्ये आहे. 56 लोकांना घरातून बाहेर काढलं तिथून का तर ती बिल्डिंग बनवायची होती. बिल्डिंग पडली ना मग देणार की 5 लाख तुम्हाला देणार, 10 लाख रुपये देणार. अरे 10 लाख रुपये का 5 लाख रुपये घ्यायला माणूस जिवंत राहायला पाहिजे नाही तर. लोक मरतात तिकडून, पण यांना काही नाही. म्हणजे कोण मेला काय आणि गेला काय. 30 वर्ष झाले, कोण बोलते 25-30 वर्ष झाले. 30 वर्ष या परिस्थितीमध्ये राहतात ते लोक. नाही ना भाडा आहे ना काय आहे, बाजूला प्लास्टिक. ह्या मुंबईमध्ये अशी बिल्डिंग कुठे आहे मला दाखवा फक्त पूर्ण मुंबईमध्ये. तुम्ही 30 वर्ष होतं ना, 30 वर्षापूर्वी जर हे स्ट्रक्चर तुम्ही का नाही तोडलं ते. प्रत्येक वेळेला नगरसेवक म्हणतो की तुम्ही मला निवडून द्या, मी तुम्हाला डेव्हलपमेंट करून देतो, मी बिल्डिंग बांधून देतो. फक्त आश्वासनच देता तुम्ही. ह्या आमदारांनी त्याच्यातही खोडा घातला. किती वर्ष काय केलं शिवसेनेने, तरी काय केलं मनसेनी, कुणी काही केलं नाही. पण यांना नाही पडलेली आहे. हे वळली बोलतात ना, A1 बोलतात. पुन्हा वळलीमध्ये पुन्हा मुंबईमध्ये अशी बिल्डिंग आहे का पत्रा बाजू ताडपत्री बाजू आजूबाजूला राहिले लोक कसे हालमध्ये राहत आहेत. आपण काय काय काम केलंय हे देखील आपण सांगणं गरजेचं आहेच. तर काही दिवसांपूर्वी आम्ही वळीच्या झोपडपट्टीत गेलो होतो, सिद्धार्थनगरला आम्ही गेलो होतो. तिकडच्या रहिवाशांचं बोलणं हे आहे की 30 वर्षांपासून तिकडचे रिडेव्हलपमेंट अडकलेलं आहे, रखडलेलं आहे. का, कशासाठी? आदित्यजी ज्यावेळेस आमदार झाले 2019ला, त्यांनी A+ वरळी असा नारा दिला. मला अजूनही आठवतं आहे की त्यांनी A+ वरळी म्हणजे त्यांनी सिग्नल्स बनवले. सिग्नल असा नॉर्मल असतो, तो काहीतरी वाकडा तिकडा बनवला, त्याला कलर दिला. वरळीच्या फुटपाथ आहेत, त्या फुटपाथ ज्या त्याचे जे स्ट्रॉंग दगड असतात ते चेंज केले आणि कलरवाले टाकले. असं काहीतरी केलं. ह्याला विजन म्हणत नाही. विजन देवेंद्रजींनी केलेलं त्या कामाला विजन म्हणतात. आणि आम्हाला तर खरं असं वाटलं होतं की एक तरुण, ज्यावेळेस कुठलाही तरुण कुठल्याही क्षेत्रात येतो तर असं वाटलं होतं की आदित्य ठाकरे हे तरुण असल्यामुळे काहीतरी करतील, वरळीचा नाही तर मुंबईचा विकास करतील. पण ह्यांच्याकडे बघून तसं वाटत नाही. म्हणजे आदित्य ठाकरे 2019 पासून ते त्यांचा पहिला टर्म संपेपर्यंत वरळीत आलेच नाही. आत्ता एक ऑफिस घेतलं आहे त्यांनी, पण तिथे पण कोण नसतं, कोणी नाही. तुमचा प्रश्न होता की ही झोपडपट्टीचा विकास का नाही झाला. झोपडपट्टीचा विकास याच्याचमुळे नाही झाला की ह्यांना वेळ नाही, ह्यांना लक्ष द्यायचं नाही आहे. झोपडपट्ट्या मुंबईमध्ये अनेक ठिकाणी आहेत, त्या पण चांगल्या आहेत, लोक राहू शकतात. तुम्ही ज्या पद्धतीत बघितलं की तिकडे गटार आहेत, घराच्या समोरच गटार आहे, मध्येच हे लोक खड्डा खणून जातात. BMC कोणाची? यांची नगरसेवक 30-30 वर्षापासून आहेत ना. मग BMC तुमची आहे ना. मग तो एखादा माणूस खड्डा खाल्ल्यानंतर दररोज पडतोय, काहीतरी होतं आहे, याकडे लक्ष कोण देणार. तिची सिद्धार्थनगरची बिल्डिंग जे 30 वर्षापासून बांधले, काय टेक्निकल अडचण आहे, ठीक आहे. अरे त्या बिल्डिंगला लोकांना राहायला आता नाही आहे, मग लोकांना रेंटही नाही मिळत आहे. SRA खाली डेव्हलप झालेला तो प्रोजेक्ट 56 लोकांना घरातून बाहेर काढलं तिथून का तर ती बिल्डिंग बनवायची होती. बिल्डिंग म्हणजे एक ठोकळा बनवला आहे. आता त्यांना रेंट नाही मिळत, त्यांची जागा गेली, ते छप्पर नाही त्यांना कुठे, मग ते जाऊन त्याच्यावरच राहतात. ज्याला काही आसरा नाही आहे, म्हणजे जर तोल गेला तर खाली पडेल. त्यांनी कसं बसं बांबू लाकडं लावून ते हे केले. लोक मरतात तिकडून, पण ह्यांना काही नाही. म्हणजे कोण मेला काय आणि गेला काय, यांना काही फरक पडत नाही कुठल्या गोष्टीचे. तुम्ही 30 वर्ष होतं ना, 30 वर्षापूर्वी जर हे स्ट्रक्चर तुम्ही का नाही तोडलं ते. तुम्ही तोडायला पाहिजे होतं, त्यांना पूर्ववत करायला पाहिजे होतं. त्यांचं रेंट नाही मिळालं आजपर्यंत. जे SRAच्या अंतर्गत रेंट द्यायला लागतं ते अजूनही मिळालं नाही. लोकसभेच्या वेळेस मंगलप्रभात लोढा आणि राहुल नार्वेकर हे आपल्या विभागामध्ये फिरत होते की कामं व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी फिरत होते. त्यांनी हे पाहिलं नार्वेकरांनी की हे असं कसं काय. तर आम्ही त्यांना माहिती दिली की 56 लोकांना घराच्या बाहेर काढलं, आज कुठे रस्त्यावर राहत आहेत काय माहीत नाही, त्यांना रेंट नाही देत, काही नाही देत. एका दिवसात मीटिंग घेतली होती विधानभवनमध्ये आणि SRAला विचारलं ही जबाबदारी कोणाची. आमदार नसेल काम करत, नगरसेवक काम नसेल करत, खासदार नसेल, महापौर नाही, ही जबाबदारी कोणाची. SRAची. SRAने घर का नाही दिलं त्यांना. एका फटक्यात 56 चाव्या काढल्या होत्या आणि 56 चाव्या घेऊन त्या सिद्धार्थनगरच्या नाक्यावर येऊन तिथेच, म्हणजे सरकार तुमच्या घरात आलं आणि तिथेच त्या 56 चाव्या देण्याचा प्रयत्न केला. त्यातल्या काही टेक्निकल अडचणींमुळे मला वाटतं 10 लोकच लीगल होते, बाकीचे वारले होते, त्यांचे कोण, त्याच्यामुळे त्या चाव्या देऊ शकलो नव्हतो. तो पण प्रयत्न आम्ही करत होतो. ह्या आमदारांनी त्याच्यातही खोडा घातला.
ते घेऊ नका, ते जर घेतलं तर तुमची परमनंट जागा जाईल आणि अशा काही गोष्टी सांगितल्या. लोक गरीब असतात गावावरून आलेले, त्यांना माहीत नाही आहे की काय करावं, कोणावर विश्वास ठेवावा. पण त्याचा काय दुष्परिणाम झाला? घरं नाही मिळाली, लोक राहत आहेत त्या स्ट्रक्चरमध्ये राहतात आणि पडून मरत आहेत. तुम्ही चौकशी करा तिकडे किती लोक वरून पडून मेलेत. FIR झालेले आहेत, त्याची नोंद आहे, पण यांना नाही पडलेली आहे.